नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव निखिल विनायक गावंडे आणि मागच्या आपण तासिकेत आपण 1857 स्वतंत्र लढा हा धडा आपण पूर्णपणे शिकलेलो आहोत. तर त्यामध्ये आपण विविध पैलू, विविध घटना, जे उठाव झाला त्याची कारणे, अपयशाची कारणे असे पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. आजच्या तासिकेत आपण पुढचा धडा पेज नंबर 21 मधील 5 नंबरचा सामाजिक व धार्मिक प्रबोधन या धड्यात बद्दल आपण माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक पिन करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 घटक संज्ञा देणार आहे, मिनिमम 2. त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि त्याची उत्तरे शोधायची आहेत. सो हे तुमच्यासाठी एक घटक चाचणी म्हणून, एक होमवर्क म्हणून तुमच्यासाठी आहे. सो आपण या धड्यामध्ये काय बघणार आहोत त्याचा एक बेसिक एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगतो की पूर्वीचा जो भारत होता, जो समाज होता, त्यामध्ये विविध कुप्रथा किंवा अशा वेगवेगळ्या ज्या भेदभाव, डिस्क्रिमिनेशन, महिलांचं स्थान, त्याबाबत एक मागासलेलं पण होतं. एक फार चांगली काही अशी आपला समाज नव्हता. हळूहळू त्या समाज प्रबोधनाने, धार्मिक प्रबोधनाने असे महापुरुष, थोरपुरुष जे समाजाला वेगळी दिशा देणारे असे येत गेले व हळूहळू आपला समाज त्या कुप्रथांना बाजूला सारून एक नवीन, आधुनिक किंवा एक इक्वॅलिटीकडे जाणारा असा समाज घडत गेला व ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे. सो विविध याच्यामध्ये संघटन बनले, विविध असे व्यक्ती आले, जसे राजा राममोहन राय, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आंबेडकर, अशा प्रकारचे अनेक थोर महापुरुष, फुले शाहू आंबेडकर आपण जे म्हणतो, त्या प्रकारचे भारताच्या लेवलवर देखील बऱ्याच अशा महापुरुषांनी आपलं योगदान दिलं व जे सोशल इनजस्टिस जे पिढ्यानपिढ्या चालत आले आहे त्याच्यावर एक अंकुश लावण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला. सो इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. सो बेसिकली इंग्रजी जे एज्युकेशन होतं त्याच्यामुळे एक 2 प्रकारचे फायदे आपल्याला पाहता येईल की एक सामाजिक प्रबोधनामुळे जे लोक शिकले त्यांनी समाज अधिक चांगला, अधिक डिस्क्रिमिनेशनच्या दूर, भेदभाव म्हणजे असे समाज चांगला बनत गेला, लोक शिक्षित होत गेले. त्यानंतर सेकंड याचा फायदा असा झाला इंग्रजी शिक्षणाचा की जे जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांना पण बाहेरच्या जगात काय सुरू आहे, तिचे कायदे नियम ते आत्मसात करता आले, तिथून शिक्षण घेता आले व आपल्या भारतीय स्वतंत्र लढा एक चालना देण्याचे कार्य पण या इंग्रजी शिक्षकाद्वारे या स्वातंत्र्य सेनानीकडून झाला. तो नवीन विचार शिक्षणाबरोबर आले, नवीन तत्वज्ञान आले, नवीन कल्पना आल्या, तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले. कारण की जे पाश्चिमात्य, जे युरोपियन जे थॉट्स होते, जे मोठे मोठे जे स्कॉलर होऊन गेले, त्यांचे जे विचार होते, जसं डेमोक्रेसी, अशा प्रकारचे जे फ्रीडम ऑफ स्पीच किंवा असे जे मूल्य होते, हळूहळू याची ओळख भारतीयांना देखील होण्याची सुरुवात झाली व इथं पण त्याचा प्रसार होऊ लागला. सो भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकश व चिकित्सक वृत्तीचा अभाव याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. सो बेसिकली हे एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की जेव्हा आपल्या लोक एज्युकेशन घेतात, क्वालिटी एज्युकेशन घेतात, तर त्यामुळे आपण क्वेश्चन करायला लागतो की आपल्या समाजात सध्या काय सुरू आहे, कायची गरज आहे. तर त्यामुळे एक लॉजिक बेस, एक फॅक्ट बेस, एक विचार प्रणाली तयार होते
व हे असे का नाही किंवा असे क्वेश्चन करावं लागतो आपण. समाजाचे जे इनजस्टिस होऊन आला किंवा भेदभाव होऊन आला त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला शिकतो. अशा प्रकारचे जे लिटरेट लोक किंवा फक्त लिटरेट नाही, जे थॉट प्रोसेस पण ज्या शिक्षणाने प्रभावित झाली आहे, प्रगत झाली आहे, ते सुशिक्षित समाज या देशाला कधी पण समोर घेऊन जातो. मोर डेमोक्रॅटिक वे एक समाज घडत जातो. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारवर नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. पूर्वी फार जसे आपण सांगितलं की दोष, रूढी, परंपरा वाईट प्रकारच्या अशा होत्या, ते बाजूला सरून मानवता, समता, बंधुता हे जे तत्व आहे ते एकत्र करून स्वातंत्र्य लढा पण त्याचा फायदा होईल व एक चांगला समाज देखील त्याद्वारे निर्माण होईल. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन म्हणतात. की हे जे स्कॉलर असतात ते म्हणजे होते, त्यांनी लेखनाद्वारे आपले विचार मांडण्याला, आपल्या भाषणाद्वारे हळूहळू भारताला म्हणजे किंवा समाजाला प्रबोधन करण्याचं काम सुरू केलं. सो याच्यामध्ये पहिलं जे नाव येतं या समाजाचं, एक संघटनाचं, तो येते ब्राह्मो समाज. धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. तर हे ब्राह्मो समाजमध्ये आपण याची माहिती आता बघणार आहोत. ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा, धर्मांचा अभ्यास केला. यातून त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. तर ही एक फार ग्रेट पर्सनॅलिटी राजा राममोहन राय यांचं वाचन फार ग्रेट म्हणजे जास्त होतं. त्यांनी एकेश्वरवाद, जातिभेद, कर्मकांड, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे या प्रकारची तत्वे मांडली. ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. एक समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं की त्यांचं कार्य हे फार मोठं होतं. राजा राममोहन यांनी सती प्रथा हा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्रेडिट हे दिलं जातं राजा राममोहन रायला, की सती प्रथा ही एक अत्यंत अशा प्रकारची क्रूर अशी एक प्रथा आपल्या मेल डॉमिनंट सोसायटीमध्ये पूर्वीच्या काळात होती. की सती प्रथा म्हणजे की एक नवरा वारल्यानंतर त्याच चितेमध्ये त्याच्या बायकोला पण आगीमध्ये टाकण्यात येण्यात होतं. एक भयानक अशा प्रकारची प्रथा ही होती. तर या प्रथेला हळूहळू कसं कमी करता येईल त्याच्या विरुद्ध आवाज उठवणे या समाजाचे एक इम्पॉर्टंट काम होतं. त्याचबरोबर बालविवाह, पडदा पद्धती यांचा विरोध या ब्राह्मो समाजाने केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. एक वृत्तपत्र देखील होते, त्याचं नाव होतं संवाद कौमुदी. बेसिकली बेंगाल साईडने यांचं कार्य जास्त होते. आणि इम्पॉर्टंट थिंग असे की स्त्रियांबद्दल वुमन एम्पॉवरमेंट ची एक नवीन किंवा एक आंदोलन किंवा एक प्रकारची चळवळ त्यांनी उभी केली व स्त्री शिक्षण, विधवा विवाह अशा प्रकारचे यांचे त्यांनी पुरजोडपणे किंवा एक भक्कमपणे समर्थन केलं व हिंदू कॉलेजची स्थापना देखील ब्राह्मो समाजाच्या वतीने करण्यात आली. कोलकातामध्ये बेसिकली एक त्यांचं एक मोठं कार्य होतं. नेक्स्ट पार्ट आपण प्रार्थना समाज पाहू. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. सो सेकंड वन इज प्रार्थना समाज.
फर्स्ट याचं जे नाव होतं ते परमहंस सभा असं होते, पण त्याची पुढे सदस्य ते संघटना विसर्जित करण्यात आली व त्याची काही सदस्यांनी एक नवीन अशा प्रकारची प्रार्थना समाज या प्रकारची सुरू केली संघटना. दादोबांचे बंधू पांडुरंग आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. हे एक पदवीधर एक व्यक्तिमत्व लाभल्यामुळे या संघटनेची प्रतिष्ठा वाढली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांची प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. ते इम्पॉर्टंट नेम आहे इथं. महादेव गोविंद रानडे एक पुण्यातील फेमस न्यायमूर्ती होते, आय थिंक पुण्याचे होते. डॉक्टर भांडारकर यांनी हळूहळू हे जोडत गेले या कार्याशी व त्यांनी प्रार्थना समितीचे कार्य हे अधिक पुरजोडपणे किंवा अधिक एक चांगल्या प्रकारे समोर नेले. मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही बेसिकली 3 इम्पॉर्टंट एक त्याची थीम किंवा एक गाभा या तत्व म्हणता येईल प्रार्थना सभेचा होता. की मूर्तिपूजेला त्यांनी विरोध केला, एकेश्वरवाद एकच गॉड अशा प्रकारची त्यांनी हे समजली म्हणजे एक संदेश दिला. त्यासोबतच कर्मकांड याला देखील त्यांनी विरोध केला. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्री शाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. सो एक सामाजिक एक सुधारणा व्हावी याकरिता त्यांनी विविध अशा प्रकारचे उपक्रम केले. अनाथालय काढले, जे ऑर्फन जे आई वडील नसलेले मुलं असतात तिथे ते शिकतात त्यांच्यासाठी, दलितांसाठी वसतिगृह आय थिंक संस्था सुरू केल्या, शिक्षण संस्था काढल्या, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्री शिक्षण घेण्यात यावे यासाठी रात्रशाळा एक कन्सेप्ट त्यांनी सुरू केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन स्थापना करून सामाजिक समस्या सोडवण्याचा एक त्यांनी प्रयत्न केला. एक प्रार्थना समाजाची या प्रकारची एक हे सांगता येईल आपल्याला की त्या लोक जुळत गेले नवीन रानडे असतील, भांडारकर असतील, त्यांनीचा थीम मूर्तीच्या पूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांड विरोध या प्रकारची त्यांची तत्वे होती. सो आपण थर्ड वन एक बघून घेऊ शॉर्टमध्ये. सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती सत्यशोधक समाजाने केले. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला म्हणजे भेदभाव. त्यांच्याबरोबर बहुजन समाज शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. तर एक इम्पॉर्टंट असे एक संघटन किंवा एक हे येते की सत्यशोधक समाज, सत्यशोधक आय थिंक हा आजही या डेटला पण एक ही संस्था आय थिंक वर्क करत आहे. सत्यशोधक समाज ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली असून ज्योतिबा फुले यांनी ही सुरू केली. समतेच्या इक्वॅलिटीच्या आधारावर समाज निर्मिती व्हावी, त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा त्यांनी एक प्रसार केला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांना ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सामाजिक सत्यधर्म अशा पुस्तकांचा म्हणजे यांनी पुस्तके देखील लिहिली जे की यांच्या वाचनाद्वारे एक सामाजिक बदल घडून येईल किंवा एक जे रीडर्सच्या डोक्यावर एक त्यांचे शिक्षण म्हणजे त्यांची एक थॉट प्रोसेस क्रिएट होईल की हे जे पुस्तक आहे यांच्यामधून ज्योतिरावांना काय संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांनी.
तर बेसिकली ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड व सार्वजनिक सत्यधर्म या प्रकारची त्यांनी पुस्तके लिहिली. माध्यमातून समाज प्रबोधन केले. पुस्तके एक माध्यम होते, त्यामध्ये स्त्री पुरुष अथवा माणसांमध्ये भेद करणाऱ्या चालीरीतींवर त्यांनी कडक टीका केली. एक समाज प्रबोधन म्हणून त्यांनी एक हे कार्य केलं की स्त्रियांची स्थिती सुधारावी, भेदभाव, जातीवाद अशा प्रकारचा हा कमी व्हावा, या प्रकारचं त्याची एक कार्य हे एक ग्रेट अशा प्रकारचं होते. आणि नेक्स्ट एक इम्पॉर्टंट आपण एक बघून घेऊ की आर्य समाज. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती याचे एक इम्पॉर्टंट फिगर होते. सो स्वामी दयानंद सरस्वती 1875. मध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा एक त्यांनी ग्रंथ लिहिला की वेद एक इझिली फॉर्मवर एक त्यांनी लोकांना कळावा म्हणून एक सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ देखील लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. वैदिक धर्म, प्राचीन वैदिक धर्म हाच एक इम्पॉर्टंट खरा धर्म असा असून त्यात जातीपातींना महत्त्व नव्हते असे त्यांचे म्हणणे होते. वैदिक धर्म म्हणजे यांनी बेसिकली जे प्राचीन आपला संस्कृती होती त्याच्यावर जास्त जोर दिला व वेद हा एक इम्पॉर्टंट त्यांनी आस्पेक्ट टाकला. प्राचीन वैदिक धर्म. स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केलं. म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा त्या प्राचीन वैदिक धर्मामध्ये एन्शियंट इंडिया असं त्यामध्ये जातीपाती नव्हत्या म्हणते आणि स्त्री पुरुष ही समानता त्याकडे होती. वेदांकडे परत चला हे आर्य समाजाचे एक ब्रीद वाक्य होते. हे एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. वेदांकडे पुढे वेदांकडे परत चला हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था देखील उघडण्यात आल्या. म्हणजे एज्युकेशन की आमचं म्हणणं काय आहे आणि आमच्या समाजाची जे शिकवण आहे त्यासाठी विविध भागात, देशाच्या विविध भागात शैक्षणिक संस्था उघडण्यात आल्या. सो आज आपण जे शिकलेलो आहोत 5 नंबरच्या धड्यामध्ये ते क्विकली रिवाइज करून घेऊ. सो आपण फर्स्टली पाहिलं की कशा प्रकारे विविध संस्था अशा प्रकारच्या समाज हे समोर आले आणि भारतीय समाजाच्या जी रियालिटी होती त्या चेंज करण्यात हळूहळू त्यांनी आपलं योगदान दिलं. सो फर्स्ट वन इज ब्राह्मो समाज होता. ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन रावांनी केली. त्यांनी एकेश्वरवाद, कर्मकांडास विरोध व जातीवादाला विरोध अशा प्रकारची स्त्रियांबद्दल त्यांचे कार्य फार मोठे होते. सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह या प्रकारची हिंदू कॉलेजची स्थापना देखील त्यांनी केली, त्यांच्या समाजाने केली कोलकाता येथे. अशा प्रकारचे विविध सामाजिक कार्य हे ब्राह्मो समाज या समाजाद्वारे किंवा एका संघटनेद्वारे करण्यात आले. सेकंड वन पाहिला आपण प्रार्थना समाज. यांची स्थापना, पहिले याचं नाव काही वेगळं होतं, त्यामध्ये परमहंस सभा, त्यानंतर ते विसर्जित करण्यात आली व दादोबांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समितीचे पहिले अध्यक्ष होते. अशा प्रकारचे त्यांच्या अजूनही नवीन नवीन लोक जुळत गेले. प्रतिष्ठित लोक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, भांडारकर
अशा प्रकारचे ते विरोध आपले जोडत गेले संघटनेशी व पुढे ईश्वरवाद, मूर्तिपूजेला विरोध, त्यानंतर कर्मकांडाला विरोध, त्यांनी विविध काम देखील केले. दलितांसाठी, कामगारांसाठी, स्त्री शिक्षणासाठी व अनाथ लोकांसाठी सामाजिक एक सुधारणा हवी याकरिता त्यांनी विविध कार्य केले. याच दरम्यान प्रार्थना समितीचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. डिप्रेस क्लास मिशन एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आले आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 मध्ये. समतेच्या आधारावर समाज निर्मिती सत्यशोधक समाजाचे खाली इम्पॉर्टंट कार्य होते. त्यांनी त्याचबरोबर स्त्री शिक्षण, जातीभेद अशा प्रकारचं बहुजन शिक्षण अशा प्रकारचे कार्य केले. त्यांनी 4 पुस्तके देखील लिहिली. त्यानंतर माणसामध्ये भेद, पुरुष स्त्रियांमध्ये भेद हा करू नका व त्याच्यावर कडक टीका देखील केली. त्यानंतर लास्टली आपण पाहिलं की आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी ही स्थापना केली 1857 मध्ये. त्याच्यामध्ये सत्यागत प्रकाश हा त्यांनी एक ग्रंथ देखील लिहिला. वेदांवर टीका करणारा किंवा वेदांवर प्रकाश टाकणारा किंवा भाष्य करणारा सत्यार्थ प्रकाश. त्यांचा एक बेसिकली पण गाभा असा होता की इम्पॉर्टंट थीम अशी होती की वेदांकडे परत चला. हे त्यांचे ब्रीद वाक्य देखील होते की वेद हाच प्राचीन वेद हा खरा धर्म आहे, त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही व स्त्रियांना स्त्री पुरुष भेद नाही, स्त्रियांना मानाचे स्थान आहे, अशा प्रकारचे त्यांचे समोर त्यांचे विचार ठेवले व भारतभर असे प्रकारचे कॉलेज देखील उघडले, शिक्षण संस्था, ज्याद्वारे आपला खरा प्राचीन धर्म हा लोकांना कळावा. अशा प्रकारे आज आपण 5वा लेसन जो की सामाजिक व धार्मिक, नावामध्ये सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन, ही सुधारणा घडून आणावी, लोकांना नवीन विचार कळावेत व एक स्वस्थ आणि भेदभाव विरहित समाज निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आजही सुरू आहे. आज आपण एवढं बघितलं. तुम्हाला यूट्यूब लिंकमध्ये 2 घटक साधना देखील देण्यात येईल. तुम्ही ते सॉल्व करायचे आहे. आणि आजचं होमवर्क हेच की दिलेलं पुन्हा वाचणे, आज जे शिकवलं ते व घटक चाचणे जे की 2 आहे ते सोडवणे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आजसाठी एवढंच. धन्यवाद.